एवढे धन्य असताना महाराजांचा जन्म या महाराष्ट्राच्या मातीमध्ये व्हावा. बघायला गेलं ना तर या परमपावन भूमीमध्ये, भारत देशामध्ये, आशिया खंडामध्ये आपण एवढे भाग्यवान आहोत की आपल्या या महाराजांचा जन्म इतर कोणत्याही राज्यात न होता महाराष्ट्रामध्ये झाला, म्हणून महाराष्ट्राची भूमी पावन झाली. रसवलीत या कुळाचा उद्धार, रसवलीत या कुळाचा उद्धार, रसवलीत या कुळाचा उद्धार, रसवलीत या कुळाचा उद्धार. निर्धार नाम म्हणे, तो तरी निर्धार नाम म्हणे, तो तरी निर्धार नाम म्हणे. नारायण गाय नारायण ध्याय, नारायण गाय नारायण ध्याय, नारायण गाय नारायण ध्याय. नारायण गाय नारायण ध्याय. त्यासी माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली. मुबारक मुबारक माई, मुबारक जय मुबारक माई, जय मुबारक माई, जय मुबारक माई, जय मुबारक माई, जय मुबारक माई. मुबारक मुबारक धोबा 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 धोबा. जन्माले संसारी धन्य महाराज, जन्माले संसारी. धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी. धन्य महाराज जन्माले संसारी, धन्य महाराज जन्माले संसारी. धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी. वेदाचे अंतरी नारायण, वेदाचे अंतरी नारायण, नारायण गाय नारायण ध्याय, नारायण गाय नारायण ध्याय. नारायण देदाति अंतरे नारायण, नारायण गाय नारायण ध्याय, नारायण गाय नारायण गाय. धन्य महाराज जन्माले संसारी, धन्य महाराज जन्माले संसारी. धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी. जे जाते अंतरी नारायण, जे जाते अंतरी नारायण, नारायण गाय नारायण ध्याय, नारायण गाय नारायण ध्याय. ध्याति नारायण,
नारायण नारायण गाय नारायण गाय नारायण गाय नारायण धाय धन्य त्याची माय प्रसवली धन्य त्याची धन्य त्याची माय धन्यदाची माय धन्यदाची माय प्रसवले धन्यदाची माय प्रसव धन्यदाची माय धन्यदाची माय धन्यताचे माय प्रसवली धन्यताचे माय प्रसवली
त्याची माय धन्य त्याची माय प्रसवली धन्य त्याची माय प्रसवली नारायण गाय नारायण गाय नारायण गाय नारायण गाय नारायण. आणि एवढे धन्य असताना महाराजांचा जन्म या महाराष्ट्राच्या मातीमध्ये व्हावा. बघायला गेलं ना तर या परमपावन भूमीमध्ये, भारत देशामध्ये, आशिया खंडामध्ये आपण एवढे भाग्यवान आहोत की आपल्या या महाराजांचा जन्म इतर कोणत्याही राज्यात न होता महाराष्ट्रामध्ये झाला, म्हणून महाराष्ट्राची भूमी पावन झाली. महाराष्ट्राच्या या मातीमध्ये जर पाहायला गेलं तर अनेक राजे होऊन गेले, पण ज्याला जाणता राजा म्हणून ओळखलं जातं ना, छत्रपती शिवराय नुसतं ओठात असून चालत नाही, ते पोटात असावं लागतं. किंबहुना हृदयाच्या ठिकाणी ते स्थिर व्हावं लागतं. छत्रपती शिवरायांसारखी दाढी, छत्रपती शिवरायांसारखी चंद्रकोर, छत्रपती शिवरायांसारखं घोड्यावर बसून छत्रपती शिवराय होता येत नाही. अरे छत्रपती शिवराय कुणाला म्हणायचं? आज आम्ही छत्रपती शिवरायांचं नाव आमच्या ओठात आहे, पण ते पोटात आहे का? आज छत्रपती शिवरायांचं नाव आम्ही ओठात घेतोय. आज भली मोठी आमची गाडी आहे, पुढे झेंडा मागे झेंडा, पुढे भगवा मागे भगवा. पोरग महाराज गाडीवर फिरताय, पण छत्रपती शिवराय दाखवण्याची गोष्ट नाही. अरे पुढं झेंडा लावलाय, माग भगवा झेंडा लावलाय, पण छत्रपती शिवरायांसारखं दिसणं, छत्रपती शिवरायांसारखं राहणं याला महत्व नाही. त्यांचं आचरण करणं, अरे काय होती माझ्या छत्रपती शिवरायांची नीतिमत्ता. या छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त सांगते, अरे शिव जयंती आली ना की एक सांगते, ही तरुण मंडळी आहेत ना, आज आपल्या या छत्रपती शिवराय शिव प्रतिष्ठान विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या या भोसले वस्तीवरती, या पावन भूमीमध्ये आज या ठिकाणी आपल्या शिवछत्रपती प्रतिष्ठान भोसले वस्ती आंधळी, आपल्या या तरुण मंडळी असतील, यांनी आयोजन केलेलं हा चालत आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव वर्ष 15वे. आणि खरं तर मला धन्यता, खरं कौतुक याचं करावंसं वाटतंय. तसं बघायला गेलं ना तर दुग्ध शर्करा योग असा म्हणावा लागेल. डबल आवाज येतोय तर बोलताना बंद राहू द्या, बोलताना प्लेन आवाज येत नाही, थोडं मॅनेज करा. आपल्या या भोसले वस्तीवरती आपल्या छत्रपती शिवछत्रपती प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेला हा सोहळा जर पाहायला गेलं ना तर काही ठिकाणी मला कौतुक याचं वाटलं की काही ठिकाणी मोठमोठ्या ठिकाणी आपण पाहायला गेलो ना तर छत्रपती शिवरायांची जयंती डीजे वरती नाचून, छत्रपती शिवरायांचे बोर्ड हातात घेऊन साजरा केली जाते. पण मी सांगते, अरे छत्रपती शिवरायांचे बोर्ड आणि डीजे लावून आणि फोटो हातात घेऊन नाचण्याचे दिवस गेले रे महाराज. जाग होण्याची गरज आहे. अरे छत्रपती शिवराया जर पाहायला गेलं ना तर खरं कौतुक आपल्या प्रतिष्ठानचं आहे. आपल्या प्रतिष्ठाननं शिवछत्रपती प्रतिष्ठान यांना जयंती डीजे वरती नाचून नाही तर छत्रपती शिवरायांचे विचार वाचून साजरा केली. याला फार मोठी गंमत आहे.
आज आपण नुसतंच एकमेकांशी भांडत बसलोय. अरे या गावाची नावं बदला. या रस्त्याला छत्रपती शिवरायांचं नाव, त्या रस्त्याला छत्रपती संभाजीराजांचं नाव, या रस्त्याला माता जिजाबाई साहेबांचं नाव. अरे या त्या रस्त्याला मोठ्या लोकांची नावं देण्याचे दिवस गेले रे. छत्रपती शिवरायांचं नाव द्या रस्त्याला म्हणून भांडत बसू नका. माझ्या राजानं दाखवलेल्या रस्त्यावर चाला. तुमचं जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. कष्ट केले तर माझ्या राजाने, जाती जाती वाटू नका. कष्ट केले तर माझ्या राजाने, जाती जाती वाटू नका. राजानी वाटू नका. कष्ट केले तर माझ्या राजाने, जाती जाती वाटू नका. कष्ट केले तर माझ्या राजाने, जाती जाती वाटू नका. कष्ट केले तर माझ्या राजाने, जाती जाती वाटू नका. कष्ट केले तर माझ्या राजाने, जाती जाती वाटू नका. कष्ट केले तर माझ्या राजाने, जाती जाती वाटू नका. कैसे कैसे गेले माझ्या राजानी, जाती जाती वाटू नका. कष्ट केले तर माझ्या राजाने, जाती जाती वाटू नका. वाटून वा. कष्ट केले तर माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका. कष्ट केले तर माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका. अरे 18 पगार जाती एकाच व्यासपीठावर मांडीला मांडी लावून बसवलं. त्यामध्ये कोळी आले, माळी आले, साळी आले, धनगर आले, सनगर आले, ब्राह्मण आले, न्हावी आले, बौद्ध आले, सगळ्या जाती एकाच व्यासपीठावर आणल्या आणि मांडीला मांडी लावून बसवलं. एवढी ताकद फक्त आणि फक्त माझ्या शिवरायांमध्ये. अशी माणसं म्हणत नव्हती. मला सांगा, भोसले वस्तीकर ऐकताय ना? लक्ष आहे ना? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? हा बोला. कीर्तनामध्ये बसताना 3 नियम लक्षात ठेवायचे बरं का. कीर्तनामध्ये बसताना सगळ्यांनी ताट बसायचं. हा झाले काय काय जण ताट. दुसरा नियम, कीर्तनामध्ये बसताना चेहऱ्यावरती सगळ्यांच्या प्रसन्नता पाहिजे. असं वाटलं पाहिजे कीर्तनाला आलाय, नाही तर कुणाच्या तर मातीला आलाय असं तोंड करू नका. आणि तिसरी गोष्ट, कीर्तनामध्ये बसताना तुमचा चेहरा असा पाहिजे. दुसरी गोष्ट सांगते की चेहऱ्यावरती तुमच्या एवढी प्रसन्नता पाहिजे. मला माहित आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये चिंता आहे, प्रत्येकाला प्रत्येक व्याधीनं ग्रासलेला आहे. पण एक सांगते, आपला चेहरा असा प्रसन्न असावा की आपला चेहरा एखाद्यानं बघितलं ना तर स्वतःचं दुःख विसरावं. नाहीतर असा नाही चेहरा. चेहरा असा नसावा. काही जण माणसं दिसायला काळी असतात पण महाराज चेहऱ्यावर प्रसन्नता असते. ते खुललेल्या कमळासारखे दिसतात. पण एखादं गोरं पान असू द्या पण चेहऱ्यावर हसून असू द्या, फुटलेल्या गौरीसारखं दिसतं. म्हणून चेहऱ्यावरती काय पाहिजे? प्रसन्नता पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, सर्व अंगाचं कान करून कीर्तनामध्ये बसायचं बरं का. आणि तोंड सोडून कीर्तनात बसायचं. कीर्तन मला बोलकं लागतं. कीर्तनामध्ये प्रत्येकाचं उत्तर येणं अपेक्षित आहे. कीर्तनामध्ये बोलल्यावर मला अजिबात राग येत. तर मला सांगा, छत्रपती शिवराय त्यांच्या या मावळ्यांमध्ये अनेक जाती धर्माची लोक होती. मला सांगा, कोण असं म्हणत होतं का हो, अय आंधळीकर? कोण म्हणत होतं का? साळी आले, कोळी आले, माळी आले,
धनगर आले, रामोशी आले असं म्हणायचे का? काय म्हणायचे? बघा बघा, ते पहा, शिवरायांचे मावळे आले. अरे शिवरायांचे मावळे आले. जे मुघल होते का नाही ते घाबरायचे. अरे शिवरायांचे मावळे येताना दिसले ना, धावा करायचे, पळायचे. अरे छत्रपती शिवराय म्हणजे साधा सुद्धा माणूस नाही. छत्रपती शिवरायांच्या पाठीमागं जीवाला जीव देणारी माणसात. ते म्हणताना अशी म्हणत नव्हती. ते मुघल काय म्हणायचे? ए देखो मराठे आहे, मराठे आहे, भागो भागो, देखो मराठे आहे, मराठे आहे. मराठा तुका मेळ व्हावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. इथं कोण असं म्हणत नव्हतं माडी आली साडी आले, मराठे आले. काय म्हणायचे? मराठे, मराठे. मराठी म्हणजे काय? मराठी फक्त केवळ 96 कळी माणसाला मराठी म्हटलं. शब्दार्थ लक्षात घ्या. माझे माऊली सांगतात मराठा कुणाला म्हणायचं? मराठा ती तुका मेळ व्हावा, महाराष्ट्र धर्म. महाराष्ट्रामध्ये जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा कोण आहे? मराठा आहे. म्हणून माणसानं आपल्या धर्माला, आपल्या जातीला जागलं पाहिजे. आणि ती जात म्हणजे शिवरायांनी आयुष्यभर जोपासली, ती म्हणजे माणुसकीची जात. मला कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला महाराजांकडे घेऊन जायचंय. आजचं कीर्तन छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त. अरे ज्या छत्रपती शिवरायांमुळे आजचं हे हिंदवी स्वराज्य, हे स्वातंत्र्य, हे मोकळीकपणाचं जीवन आपण भोगतोय ना, कधी उपकार मानले का त्या राजाचे? कधी नतमस्तक झाला त्याच्या समोर? अरे ज्या राजामुळे आज आपण मोकळा श्वास घेतोय ना, त्या राजांना मी विनंती करते, महाराज तुमच्या या सभा मंडपामध्ये तुमचं हरी कीर्तन आम्ही गातोय. महाराज या जयंती निमित्त तुम्ही आमच्या या कीर्तनामध्ये यावं आणि खरंच या सुवर्ण सिंहासनावर विराजमान व्हावं. आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज आइए महाराज विराजिए, कथा करू मती अनुसार पधारिए जिजाऊ कुमार. आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. महाराज तुमचं कथा कीर्तन आम्ही गातोय, तुम्ही यावं आणि बसावं. या अभंगाच्या माध्यमातून नामदेवराय धन्यता देत आहे शिवरायांना. अरे माझ्या महाराजांच्या जीवनाला धन्यता का दिली? एक सांगते आंधळीकर ऐका. माणसाचं जीवन हे त्याच्या जन्मावर धन्य होत नाही. लक्ष देऊन ऐका. कोणाचंही जीवन त्याच्यात जन्मानं धन्य होत नाही, तर माणसाचं जीवन हे त्याच्या कर्मानं धन्य होतं. कर्म चांगलं व्हावं, कर्म चांगलं असावं. अरे जन्मानं जर माणसाचं जीवन धन्य होत असतं ना, तर देवाच्या मुलाला साधूची चेष्टा करण्याचं डोक्यात आलं नसतं. जामवंतीचा मुलगा आहे सांब. त्या सामनं काय केलं? महाराज पोटाला चिंध्या गुंडाळल्या आणि साधूकडे गेला आणि सांगितलं ही माझी बहीण आहे आणि सांगा तिला मुलगा होणार आहे का मुलगी. ही दुर्बुद्धी एका देवाच्या मुलाच्या डोक्यात येऊ शकते. तर आपलं धन्यता ही जन्मावर अवलंबून नाही. माणसाच्या जीवनामध्ये कर्म चांगलं पाहिजे.
कर्मावर अवलंबून आहे. कर्म चांगलं असेल, मला तुम्हाला महाराजांकडे घेऊन जायचंय. कर्मावरती असतं. जर बघायला गेलं ना तर सगळ्यांना माहित आहे, इतिहासामध्ये मामा झाले. रामायणामधला मामा, त्याचं नाव मारीच मामा. काय आंधळीकर सांगताय का जाऊ घरी? रामायणामध्ये कुठं कंस मामा आणता? रामायणामध्ये कोण आहे? मारीच. रामायणामध्ये एकच मामा झाला. कोणता मामा? मारीच मामा. रावणानं सांगितलं मारीच मामाला, मामा रघुकुल राम, त्याचा भाऊ लक्ष्मण, या दोघांचा मला बदला घ्यायचा आहे आणि रामाची धर्मपत्नी सीतेला पळवून आणा. त्यावेळी ते मारीच मामा म्हणतायत, रावण, अरे राम म्हणजे साधा सुद्धा व्यक्ती नाही, आणि ती सीता, अरे राजमहालामध्ये वाढणारी ती आहे. ती स्त्री काय साधी सर्वसामान्य नाही. राजमहालामध्ये वाढून सुद्धा दगडामध्ये पावलं टाकते. अरे काट्या कुट्यामध्ये चालणारी स्त्री आहे. ती साधी सुधी स्त्री नाही, ती सहन करणारी स्त्री आहे. आणि सहन करणारीच्या कधी नादाला लागायचं? अरे काय सहन नाही केलं तिनं? राजवाड्यामध्ये मखमली गादीवरती झोपणारी ती आपल्या नवऱ्यासाठी कुठं आली? वनात आली. महिला मंडळ किती वर्ष वनवास भोगला हो? किती वर्ष? 14 वर्ष. जाचाल का तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत वनवासाला? काय काय जण म्हणतील त्यालाच जाऊ दे, मी नसती जात. पण बिचारी राजमहालामध्ये वाढणारी, मखमली गादीवरती झोपणारी, ती सहन करणारी. जीवनामध्ये महाराज मोठे होत असतात ना, ती सहन करणारीच मोठी होत असतात बरं का. सहन करणं गरजेचं आहे. जीवनामध्ये काही प्रगती होत नसेल, यश मिळत नसेल तर सहन करा. जमीन स्वतः घेता येत नसेल, काही दिवस दुसऱ्याच्या शेतात काम करा, सहन करा. अरे प्रगती होत नसेल, शिक्षणाला पैसा कमी पडत असेल, कामधंदा करा, पैसे कमवा, सहन करा. दुसऱ्याच्या रानात कामाला जा, रात्रंदिवस कष्ट करा, सहन करा. एक दिवशी नक्कीच आपल्या जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार. सहन करा. मायबाप कायम सांगत असतात, कष्ट करा, सहन करा. सहन करायला शिका. एक जणाचं महाराज असंच लग्न जमत नव्हतं आणि त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं, बाबा काळजी करू नको, तुझं लग्न जमल, जरा सहन कर, जरा दम धर, तुझी प्रगती वाढव. काय सांगितलं वाढवायला? काय? प्रगती वाढव. वाढव वाढव म्हटलं ते प्रत्येक गोष्टीतच वाढवून सांगायला लागलं. एक दिवशी त्याच्या घरी आले पाहुणे बघायला. आता पाहुणे बघायला आले, त्याने एकच गोष्ट लक्षात घेतली बापाची. काय? वाढव. पाहुणे म्हटले, तुम्ही एकटेच आहे का? आता ते एकटच होतं. ते म्हणले, आम्ही एकटे नाही, मला 20 भाऊ आहेत. वाढव. वडिलांनी सांगितलेलं ना, काय? वाढव. त्यानं नको तिचाच अर्थ घेतला. म्हणला किती? 20 भाऊ आहे. ती माणसं त्याच्या बापाकडेच बघायला लागली. अरे बाप रे. परत महाराज, आता ह्याचं काहीच शिक्षण झालं नव्हतं, हे 9वी नापास. त्यांनी विचारलं शिक्षण किती? म्हणला डबल ग्रॅज्युएट. बाप असं तोंडाकडेच बघायला लागला. तेवढ्यात महाराज हे पोरग काय पण बडबडायला लागलं म्हणून बाप ठसकायला लागला. बाप थोडासा खोकलला. माणसं म्हणली, पाहुणे म्हणले, अरे बापरे, तुम्हाला खोकला लागला काय? हे म्हणतोय, खोकला? टीबी? म्हणजे कुठं काय वाढवाय सांगितलंय माणसाला कळत? वाढव. अरे वाढव म्हणजे तुझी प्रगती वाढव, तुझी शक्ती वाढव, तुझी सहनशीलता वाढव, कष्ट करण्याची जिद्द वाढव. कारण जीवनामध्ये सहन करणारीच माणसं प्रगतीच्या दिशेने जात असतात. जीवनामध्ये महाराज माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांना पण सहन करावं लागलं, तुकोबारायांना पण सहन करावं लागलं. अरे माझ्या राजा छत्रपती शिवरायांना सुद्धा, शिवराय जन्माला आले ना त्यावेळी जीवन सुद्धा गुलामगिरीत होतं.
माझ्या शिवरायांनी सहन केलं, पण हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. अरे जीवनामध्ये सहन करणारी माणसं एक ना एक दिवस मोठी होत असतात. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. गड किल्ल्याच्या दगडावर, गड किल्ल्याच्या दगडावर, गड किल्ल्याच्या दगडावर, गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केलं तलवारीच्या धारेवर. वा, एवढं माझ्या राजाचं कर्तृत्व आहे. जर पाहायला गेलं ना, वर्णन करायला गेलं ना माझ्या राजांचं, अरे आकाशाचं जर वही केली ना तरी ती वही सुद्धा कमी पडेल. अरे अख्ख्या समुद्राची शाही केली ना तरी सुद्धा ती शाही कमी पडेल. पण माझ्या राजांच्या उपकाराचं वर्णन करता येऊ शकत नाही. एवढे उपकार माझ्या राजानं केलं. तसं मारीच मामा सांगतायत, मारीच मामा म्हणतायत ती सीतामाई साधी सुधी, ती सहन करणारी स्त्री आहे. मी तिला आणणार, मी तिच्या वाटेला जाणार नाही. आता रावण म्हणला, बनताय हरिण का मारू. रावणानं त्यांच्याकडे काय विनंती केली, सोन्याचं काय बना, हरिण बना, सोन्याचं हरिण बना मामा. मामा म्हणले मी बनणार नाही. रावणानं अशी तलवार काढली, आपल्या मामाच्या गळ्याला लावली. म्हणून भविष्यात महाराज भाचे मामांच्या गळ्याला तलवार लावू शकतेत, इथले नाही बर का, दुसरी कुठचे. तेव्हापासूनच मामावरती महाराज भाचे उलटायला लागली. तलवार लावली डायरेक्ट गळ्याला. मामा हरिण बनताय का मारू. तू खरंच मला मारणार. हो खरंच मारणार. त्यावेळी मारीच मामाच्या आता उदाहरण संपलं, पण मी तात्पर्य तुम्हाला सांगते, ऐका. त्याच्या मागचा भाव ऐका. मनामध्ये विचार करतोय मारीच मामा, बनलो हरिण तो मारतो राम, नाही बनलो हरिण मारतो रावण. भोसले वस्तीकर, बनलो हरिण तर मारतो, आवाज येऊ द्या, मारतो राम, नाही बनलो हरिण तर मारतो रावण. मारीच मामानं विचार केला, अरे हरिण न बनता या दुर्बुद्धी रावणाच्या हातून मरण्यापेक्षा आणि आयुष्यातून कायमचं आपलं नाव संपवण्यापेक्षा अरे मी राम प्रभूच्या हातून हरिण बनून मरणं पसंत करील आणि इतिहासात चंद्र सूर्य असेपर्यंत नाव करून टाकेल. अरे विचार करा, राम प्रभूंच्या हातून मरण आलं आणि आज भोसले वस्तीवरती एका राक्षसाचं नाव या नारदाच्या गादीवर घ्यावं लागतंय. म्हणजे त्याचं जीवन काय झालं, धन्य झालं. असं जगणं असावं माणसाचं. कसं, उत्तम
उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे कामने कामरणेची सरे कामने कामरणेची सरे तुका म्हणे कामरणीची सर तुका म्हणे कामरणीची सर कामने का मरणेची सरे कामने कामरणेची सरे कामने कामरणीची सरे तुका म्हणे कामरणीची सर तमची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमती उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे रती माईके दुःखाची जनती रती माईके दुःखाची जनती उत्तमाची गती रती माईके दुःखाची जनती जनती तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. चंद्र सूर्य आशेपर्यंत इतिहासामध्ये नाव आपलं दर्ज केलं मारीच मामा. अरे ज्यावेळी पाहिलं गेलं ना तर राम प्रभूंचा बाप दशरथ राजा पुत्र पुत्र करून मरतो. मला सांगा भोसले वस्तीकर, मरताना एकही पुत्र जवळ होता का हो? एक. आणि जटायू पक्षानं विचार पण केला नव्हता की माझं मरण कुणाच्या मांडीवर येईल. विचार पण नव्हता केला, पण मरताना मांडी कुणाची भेटली? राम प्रभूंची. आणि त्या दशरथ राजानं यज्ञ केलं आणि मुलं जन्माला येत नव्हती म्हणून किती तपश्चर्या केली, पण 4 मुलं असून सुद्धा एकही मुलगा जवळ नव्हता. कारण त्याला कारण आहे, शिलवान मुलगा जन्माला येतो आईच्या पुण्याईनं. लक्ष देऊन ऐका बरं का भोसले वस्तीकर. शिलवान मुलगा जन्माला येतो आईच्या पुण्याईनं, विद्वान मुलगा जन्माला येतो बापाच्या पुण्याईनं, ज्ञानी मुलगा जन्माला येतो वंशाच्या पुण्याईनं, आणि भाग्यवान मुलगा जन्माला येतो स्वतःच्या पुण्याईनं. पण याच्या उलट पाप जर वाढलं तर महाराज उन्मत्त मुलगा जन्माला येतो आईच्या पापानं, मूर्ख मुलगा जन्माला येतो बापाच्या पापानं, नास्तिक मुलगा जन्माला येतो वंशाच्या पापानं, आणि दुर्भागी मुलगा जन्माला येतो स्वतःच्या पापानं. म्हणून त्या छत्रपती शिवराय ज्या आईच्या कुशीमध्ये जन्माला आले ना, अरे ती शिलवान आई. माणसाच्या जीवनामध्ये 2 गोष्टी करता विवाह केला जातो. एक म्हणजे शरीराचं नियमन व्हावं याच्या करता केला जाणारा विवाह, आणि दुसरं म्हणजे सत्प्रया उत्पन्न व्हावी याच्या करता केला जाणारा विवाह. अरे शहाजीराजे भोसले आणि माता जिजाऊ आई साहेब यांचा विवाह
एवढा शुभ झाला, यांचा विवाह एवढा प्रयत्नाला आला की यांच्या पोटी दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी अरे सगळीकडे सह्याद्री खतखत हसला, सगळीकडे आनंद त्याला कसला. अरे सगळीकडे माझ्या ज्ञानोबरायांची समाधी डोलायला लागली, तुकोबरायांनी वळवंटामध्ये कीर्तन मांडले, सगळीकडे देवाधिकांचा आनंद होता, पक्षी किलबिलायला लागले, गडगडाट झाला. आणि त्या दिवशी गड शिवनेरी आणि शिवनेरी गडावर माझ्या छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. अरे गडावर सगळीकडे आनंदी आनंद झाला आणि सगळीकडे एकच बातमी पसरली, शहाजीराजे भोसले माता जिजाऊबाई साहेब यांना मुलगा झाला. मुलगा झाला, मुलाचं नाव काय ठेवायचं? अरे शिवनेरीवर जन्माला आलाय, आई शिवाईचे उपकार आहेत. मुलाचं नाव शी म्हणजे शिलवान, वागणुकीला चांगला असणारा आणि जीवन जन या हिंदवी स्वराज्याकरता अर्पण करणारा म्हणजे नाव ठेवायचं ठरलं शिवाजी. पाळण्यात घातलं माझ्या छत्रपती शिवरायांना आणि पाळण्यामध्ये घातल्यानंतर अरे पाळणा चालू केला, छत्रपती शिवरायांना पाळण्यामध्ये घातलं. हलवा पाळणा पाळणा बाळ शिजाऊचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. डोलीतील लोमुनी बाळा काजळ घालून, उंच अंगण घालून त्याचे पाय गुंगन बाळ. राजस्वरूपण डोळे डोबण पाहून हुबळुबा, निंबलून गंधन रोगणे दृष्ट लागल बाळा. कौसल्यीचा राम दिवा राजाची ज्योतीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो माता जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो माता जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ जिजाऊ शिवाजीचा. पाळण्यामध्ये घातलं छत्रपती शिवरायांना. ऐका भोसले वस्तीकर, अरे हळूहळू छत्रपती शिवराय मोठे व्हायला लागले. कुतुबशाही, आदिलशाही, मुघलशाही सगळ्या गुलामगिरीमध्ये जीवन चाललेलं. स्वराज्याचं स्वप्न कुणीच बघितलं नव्हतं, पण स्वराज्याचं स्वप्न शहाजी राजांच्या मनामध्ये होतं. अवघ्या 4.5 वर्षाचं बालक शिवनेरी गडावरती वाढतंय आणि अवघ्या 4.5 महिन्याच्या ओल्या बाळंतीन असणाऱ्या जिजाऊ आईसाहेब त्यांना बातमी कळाली, गडावरती दुश्मनांची स्वारी होणार आहे. काही परकीय आणि काही स्वकीय हे एकत्र आलेत आणि ठरवलंय युद्ध होणार आहे. अरे गडावरती राजा शहाजी राजांच्या मनामध्ये स्वराज्याचं स्वप्न आहे. मुघलांच्या लक्षात आलं, ते लक्ष ठेवत होते.
त्यांचं सरकार ते दक्षात होतं. त्यांचा नजर शहाजी राजांवर होती की शहाजी राजांच्या डोक्यात आहे आपल्या पुत्र छत्रपती शिवरायांच्या मार्फत हे स्वराज्य निर्माण करायचं, हे स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही. याच्यामुळं महाराज माझ्या शिवरायांचं बालपण सुद्धा यांनी नीट होऊ दिलं नाही, हो, जगू दिलं नाही बालपण. अवघे 4.25 महिन्याचे माझे राजे शिवाजी. बातमी आली गडावरती, गडावरती स्वारी होणार, गडावरती युद्ध चढून येणार, स्वकीय आणि परकीय एकत्र आलेत, त्यांची स्वारी येणार असं म्हटल्याबरोबर जिजाऊबाई साहेब गप बसल्या नाहीत. अरे ओल्या बाळंतीन होत्या तरी सुद्धा जिजाऊबाई साहेब उठल्या, घोडा घेतला, उजव्या साईडला चणे बांधले, घोड्याच्या डाव्या साईडला गुळ शेंगदाणे बांधले आणि घोड्यावर थाप टाकली. जिजाऊबाई साहेब मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन लढायला निघाल्या आणि जिजाऊबाई साहेबांनी एका दासीला बोलवलं आणि अवघे 4.25 महिन्याचं बालक छत्रपती शिवराय तिच्या हातात दिले आणि सांगतायत, बाई ग तू सुद्धा एक आई आहे आणि तुला बालक कसं सांभाळायची याची कला अवगत आहे. जसा मी माझा आत्ता बाळ शिवाजी तुझ्या हातात दिलाय ना, तसाच मी माघारी परतल्यानंतर माझा शिवाजी मला माघार दे. 4.25 महिन्याचं बालक छत्रपती शिवराय तिच्या हातात सोपवलं आणि सांगितलं, तू मागल ती बक्षीस मी तुला द्यायला तयार आहे, फक्त माझ्या या उद्याच्या स्वराज्य धन्याचं, उद्याच्या हिंदवी स्वराज्याच्या मालकाचं रक्षण कर, तुला काय पाहिजे ते बक्षीस मी तुला देते. असं म्हटल्याबरोबर ती दासी म्हणते, राणी सरकार, अहो जिजाबाई साहेब, तुम्ही स्वराज्याचं मालक माझ्या हातामध्ये सोपवलं ना, त्यावेळेसच ही आई धन्य झाली, या आईची कूस पवित्र झाली. अरे छत्रपती शिवरायांना माझ्या पोटी जन्म जरी नसला घेतला ना, तरी तुम्ही लढाईवरून माघारी येईपर्यंत छत्रपती शिवरायांची आई होण्याची संधी मला प्राप्त झाली. मी लाख आभार आहे तुमची. काळजी नसावी राणी सरकार, शिवरायांची काळजी करू नका, मी त्यांना सांभाळते. जिजाबाई साहेबांनी ढाल काढली, तलवार काढली आणि जिजाबाई साहेब अवघ्या 4.25 वर्षाच्या ओल्या बाळंतीन जिजाबाई साहेबांनी ढाल तलवार घेतली, घोड्यावर उडी मारली, टाप मारली घोड्याला, मुठभर मावळ्यांना सोबत घेतलं, निघाल्या लढायला. गजर केला स्वराज्याच्या रक्षणाकरता, उद्याचा स्वराज्याचा मालक घडावा आणि हिंदवी स्वराज्य घडवायचं याच्याकरता जिजाबाई साहेब लढायला निघाल्या. इकडे राजा शिवाजी दासीच्या हातात आहेत. दासीनं आपलं मूल जिथं होतं तिथं आणून ठेवलं छत्रपती शिवरायांना, पाळण्यामध्ये घातलं, डोक्यावरून हात फिरवला आणि जाताना जिजाबाई साहेबांनी छत्रपती शिवरायांचा एक मुका घेतला, डोक्यावर हात फिरवून लढायला गेल्या. सकाळी जिजाबाई साहेब निघून गेलेल्या, दुपार झाली, सूर्यास्ताला चालला, 7-8 तास निघून गेले आणि 7-8 तासानंतर छत्रपती शिवराय रडायला लागले. आकांत केला. छत्रपती शिवरायांचा आवाज गडावरती घुमत होता. छत्रपती शिवराय रडतायत, भूक लागली छत्रपती शिवरायांना. सूर्यास्ताला चाललाय, 7-8 तास युद्ध चालू आहे. दासीला कळना करावं काय. दासी छत्रपती शिवरायांना खेळणं देते, हा रडायचा थांबणा. तलवार हातात दिली, हा रडायचा थांबणा. ढाल हातात दिली, लढायचा थांबणा. करू काय, खेळणं नको याला. अरे धूप दीप दिला तरी सुद्धा हा रडायचा थांबणा. नंतर त्या दासीच्या लक्षात आलं, अरे याला खेळण्याची भूक नाहीये, याला पोटाची भूक आहे. काय करावं. अरे छत्रपती शिवराय रडायला लागलं तसं त्या दासीचं मातृत्व जाग झालं आणि तिनं छत्रपती शिवरायांना स्तनाला लावलं आणि 2 घोट अमृताचे छत्रपती शिवरायांच्या मुखात सोडले. राजे तृप्त झाले, दूध पिलं
आणि परत निद्रिस्त झाले. सायंकाळच्या वेळेला जिजाबाई साहेब लढाई जिंकून विजय मिळवून माघारी आल्या. दासी आली, विचारलं, पहिला प्रश्न केला, शिवराय कुठे? राणी सरकार, काळजी नसावी, छत्रपती शिवराय सुखानं निद्रिस्त आहेत. असं म्हटल्यानंतर दासीनं पाय धरलं जिजाबाई साहेबांचं. राणी सरकार, माफ करा, सगळं काही मी चोखपणे जबाबदारी पार पाडली, पण शिवराय काही कालांतरानं एवढं रडायला लागलं, मी माझी सगळी कसब दाखवली, पण शिवरायांचं रडणं आवाकाच्या बाहेर होतं. मी त्यांना सांभाळणं आवाकाच्या बाहेर गेलं, कारण त्यांची भूक ही खेळण्याची नव्हती, पोटाची भूक होती. म्हणून माझ्याकडून चूक झाली. या दासीनं स्वतःच्या स्तनाला लावलं आणि मुखामध्ये 2 घोट अमृताचे छत्रपती शिवरायांना पाजले. तेव्हा शिवराय शांत झाले. असं म्हटल्यानंतर जिजाऊ आईसाहेबांनी त्या दासीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिचं कोड कौतुक केलं आणि सांगितलं, काळजी नसावी. पण जिजाऊ आईसाहेब डायरेक्ट महालामध्ये गेल्या, डायरेक्ट कक्षामध्ये गेल्या आणि त्यांनी ढाल काढली नाही, तलवार काढली नाही. त्यांनी अंगरक्षक जी कपडे घातलेली ना ती सुद्धा काढली. भोसले वस्तीकर रक्तानं माखलेलं हात सुद्धा धुतले नाहीत. जिथं छत्रपती शिवराय झोपले होते ना त्याचा मुका घेतला नाही, लाडकोड कौतुक केलं नाही. पहिलं आपलं हे पहिलं बोट आहे ना, बोट, हाताचं पहिलं बोट छत्रपती शिवरायांच्या तोंडात घातलं. इतकं तोंडात घातलं, इतकं तोंडात घातलं की ते पिलेलं दूध जोपर्यंत ओकारी पडून बाहेर येत नाही, ओकारी येत नाही, तोपर्यंत बोट आत घातलं आणि उलटी काढून बाहेर काढलं. हे सगळं दृश्य जिजाऊ आई साहेबांची सखी पाहत होती. सखी म्हटली, जिजा, अगं दासीनं भूक लागलेल्या छत्रपती शिवरायांना दूध पाजलं म्हणून तिचं कौतुक करणारी तू आणि इथं येऊन छत्रपती शिवरायांच्या तोंडामध्ये बोट घालून ओकारी काढून दूध बाहेर काढणारी पण तूच. तिचं कौतुक करणारी तू खरी आहे का इथं येऊन तोंडामधलं दूध बाहेर काढणारी तू खरी आहे? आता मला इथं जिजाऊ मातेनं दिलेलं उत्तर अपेक्षित महत्वाचं आहे बरं का, नीट ऐका. जिजाऊ आईसाहेब सांगतायत, अगं तिनं छत्रपती शिवरायांची भूक भागवली आणि तिनं स्तनपान केलं, तिच्या दुधाचा मी सन्मान करतेच, पण मला एकच मान्य नाही, तिनं तिचं दूध छत्रपती शिवरायांना पाजलं आणि ते दूध त्याच्या पोटात गेलं. जो जीव आयुष्यभर गुलामगिरीची चाकरी करतोय, दास आहे, मला असं वाटतं की उद्याचा जन्माला येणारा स्वराज्याचा मालक हा गुलाम न बनता, कुणाची चाकरगिरी न करता, मला उद्याचा स्वराज्य घडवणारा दास घडवायचा नाही. तर मी दूध ओकारी काढून बाहेर काढण्याचं एकच कारण आहे, जर दूध त्याच्या पोटात तसंच राहिलं तर कदाचित त्या दुधानं गुलामगिरीचं दासित्व स्वीकारणारा एखादा दास जन्माला येण्यापेक्षा मी इथं अपेक्षा करते की माझ्या दुधानं या स्वराज्य घडवणारा, स्वराज्याचा रक्षक आणि या हिंदवी स्वराज्याचा मालक मोठा व्हावा, ही अपेक्षा माझी इथं आहे. म्हणून ओकारी काढून दूध बाहेर काढलं आणि त्या दुधाची, छत्रपती शिवरायांची आणि जिजाऊ आईसाहेबांच्या दुधाची प्रचिती तुम्हा आम्हालाच नाही, फक्त महाराष्ट्रालाच नाही, तर काही दिवसात अख्ख्या विश्वाला आली. बरोबर आहे का? आंधळीकर, त्या दुधाची किंमत अशी केली, किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजाग, किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजाग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा ग, झाला
महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा ग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा ग. 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 झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा. सर्वांनी शिवाजी जाऊ दे या हमे सुंदर शिवाजी राजा माझी जाऊ दे या हमे सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊ दे प्रिया हमे सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊ दे प्रिया हमे सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊ दे या हमे सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊ दे या हमे सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊ दे प्रिया हमे सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊ दे प्रिया हमे सुंदर शिवाजी राजा. देखो रे देखो बोलो रे बोलो. देखो रे देखो बोलो रे बोलो. किसका बजाया बैंड बाजा. माझी जाऊ दे दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊ दे दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊ दे प्रिया हमे सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊ दे प्रिया हमे सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊ दैवत दे छत्रपती ना आमचा दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती. दैवत छत्रपती ना आमचा दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती. प्राण प्रताप पुरंदर राजाधिराज योगीराज श्रीमंत कीर्तिवंत भाग्यवंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव. आंधळीकर आवाज आवाज. रक्त कुठे आहे रक्त. असं सळसळ हात कुठे गेले हात कुठे आहेत हात लगे खाली. असं अंगामध्ये महाराज रक्त सळसळ केलं पाहिजे. छत्रपती शिवराय म्हटलं ना की असं रक्त गरम झालं पाहिजे. अरे आपल्या बाप जात्यांची पद्धत आहे परंपरा आहे आपल्या बाप जात्यांची कीर्तनामध्ये छत्रपती शिवराय सांगणं. तुम्ही म्हणसाल महाराज कीर्तनामध्ये शिवराय सांगावं का. अरे का नाही सांगावं. धन्य शिवाजी महाराजांचं जीवन आहे. अरे धन्य तुमचं आमचं जीवन आहे. छत्रपती शिवराय सांगितले त्या संतांनी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुद्धा माझ्या राजांचं वर्णन केलं. चीनचं आणि आपल्या भारताचं युद्ध झालं. आपल्याला वाटतं आपला दुश्मन पाकिस्तान आहे पण खरं आपला दुश्मन चीन आहे बरं का. आणि ज्यावेळेस चीनचं आणि आपलं युद्ध चाललेलं तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खंजीर घेऊन युद्धात पळत सुटले. आणि त्यांचा साधूचा पोशाख त्यांचा पोशाख पाहिला की हे चीनची लोक असे डोळे छोटे तोंड वाकडं तिकडं हसायला लागले. आणि हसायला लागल्याबरोबर म्हणतात अरे देखो कौन आया है लड़ने को. साधू आया साधू लड़वाएंगे अब. भारतीय सैनिक कहाँ गए सब कहाँ है साधू से लढने लगे. बरोबर स्वर ब्रह्म गरजेचा आहे. स्वर ब्रह्म ज्यांनी सांभाळला ते आमचे आदरणीय गणेश महाराज असतील सिद्धेश्वर महाराज असतील तर एकदा सर्वांनी यांच्याकरता जोरदार टाळी वाजवायची. त्याचबरोबर आमचे विनकरी बाबा बाबांचं नाव काय वा. अरे विठ्ठलच उभा आहे मग काय काळजी. आपल्या विठ्ठल बाबांकरता एकदा जोरदार टाळी बरं का. साक्षात विठ्ठलच आला बरं का. तर बाबांचं धन्यवाद. त्याचबरोबर आपली संस्था आहे 2 मिनिटं माऊली प्रसाद आश्रम मुलींची मोफत वारकरी शिक्षण संस्था मुक्काम पोस्ट खुंटे तालुका फलटण. 50 ते 60 मुली आपल्या संस्थेमध्ये शिक्षण घेत असतात. आपल्याच गावची कन्या कुमारी हरिभक्ती पारायण प्रतीक्षाताई महाराज काळे आपल्या गावची कन्या सुंदर अशी कीर्तन करते आणि आपल्या गावाचं नाव लौकिक करते. तर आपल्या गावाला नक्कीच अभिमान असावा. एकदा जोरदार टाळी वाजवायचे. काळे परिवार आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे. आणि सगळ्यांना सांगायचं म्हणजे आपल्या
अनेक महिला कीर्तनकार आहेत. त्याच्यातून 11 जे कार्यकर्ते होते त्यांनी 3 महिने 4 महिने माझ्यावर रिसर्च करून स्वतः 5 महिलांमधून मला सिलेक्ट केले महिला प्रदेशाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र. मी महिला प्रदेशाध्यक्ष आहे आणि 4-5 जिल्हे, आपला पण जिल्हा माझ्याच ताब्यात आहे. तर असंच कार्यकाल पुढं चालत राहावा आणि अशीच प्रगती होत राहावी ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. भगवंताची साथ पाठीशी असावी. तसंच तुमच्या मुलांना संस्थेमध्ये घालायचं असेल घातलं तरी चालेल. आणि मला या ठिकाणी शिव छत्रपती प्रतिष्ठान भोसले वस्ती, त्याचबरोबर आमचे शरद दादा असतील, त्याचबरोबर सगळे तरुण मंडळी कार्यकर्ते असतील, त्यांची अत्यंत तळमळ की आपल्या महाराजांची जयंती एवढ्या थाटामाटात साजरा झाली पाहिजे. याच्याकरता महाराज ही मावळे आहेत ना, खरंच छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत, ज्यांना 2-3 महिने झोप नाही. 2 महिन्यापूर्वी माझ्याशी कॉन्टॅक्ट केलं. सारखा मला फोन दादांचा चालू आहे, तळमळ की ताई कीर्तनाला तुम्ही कधी येणार आहे, जेवणाची व्यवस्था कशी करायची आहे, कीर्तनाला काय लागणार आहे, हार किती आणायचे, नारळ किती आणायचे, सन्मान आम्ही कसा करू, आम्ही कार्यक्रम करतोय पण आम्हाला सगळ्यांची काळजी. एवढा सगळा हे सगळं महाराज, एवढे कलाकार मंडळी इथं जमा करणं, सगळा हा संच बोलवणं एवढं सोपं नसतं. ह्या सगळ्या करता आपलं 2-3 महिन्याचं आयुष्य ओतावं लागतं. तेव्हा कुठं जाऊन हा सोहळा एवढ्यात थाटामाटात साजरा होतो. तर एकदा सगळ्यांनी आपल्या या कार्यकर्त्यांकरता जोरदार टाळी वाजवायची बरं का. आणि मी नक्की सांगेल दादा, आपला हा सोहळा आहे ना, तुमचा एक शुद्ध हेतू आहे की आपला हा छत्रपती शिवरायांचा सोहळा इथंच नाही तर आपल्या या भोसले वस्तीचा सोहळा, या आंधळे गावचा सोहळा, ज्या वेळी आपल्या या ठिकाणच्या छत्रपती शिवराय जयंतीचा नाम लौकिक केला जाईल ना, त्यावेळी आपल्या या भोसले वस्तीच्या शिवजयंतीचं नाव काढल्याशिवाय त्याचा इतिहास पूर्ण होणार नाही याची गॅरंटी मी देते. एवढं सुंदर नियोजन, मनामध्ये श्रद्धा असावी लागते, आस्था असावी लागते. आणि खरंच या भोसले वस्तीने, या कार्यकरी मंडळींनी करून दाखवलं. मी तुमची ऋणी आहे की मला इथं बोलवलं. सगळ्यांच्या चरणावर शिरकमळ ठेवते. आपला हा कार्यक्रम तुम्हाला माझी कीर्तनं, जी टॉकीज, जी मराठी, शेमारू मराठी बाणा, जी चित्रमंदिर या TV चॅनलवर कायम चालू असतात. आणि अजून जे नाव लौकिक मोठं नाव ज्या चॅनलचं आहे, आपल्या गावाचं भाग्य म्हणावं लागल. हे चॅनल इथं तिथं कुठं जात नाही. आणि तरी सुद्धा आज एवढ्या बुकिंग होत्या, पण मी दादांना विनंती केली की दादा, आपल्या भोसले वस्तीचा सोहळा तरुण मंडळींची तळमळ आहे आणि कुठंतरी पोचावं, म्हणून आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित ओम साई क्रिएशन, ओम साई कीर्तन चॅनल, आमचे माधव दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा या चॅनलचा आभार सगळ्यांनी मानायचे. सगळ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद. सगळ्यांच्या चरणावर आमच्या मा, त्यांच्यामुळंच मला इथं कीर्तन करण्याची, मी त्यांची नातच आहे बरं का. आता इथं बसलेत त्या, परत आमच्या आजी इथं आहेत, इथं समोर बसले त्या दोघी ननंद भाऊजे आहेत. तर ह्यांचं आणि माझं नातं जुनं आहे. तर ही सगळी प्रेमाची मंडळी आणि असंच माझ्यावरती आशीर्वाद सगळ्यांचा कायम राहू द्या. तुम्ही सगळेजण एखादं लहान मूल बोबडं बोलावं आणि त्याचं आईनं कौतुकानं ऐकावं. ऐकते नाही तसं मी बोबडं काही बोललं असेल तर कौतुकाने माझे बोबडे बोल पदरात घ्या आणि मला तुमच्या चरणाची जागा द्या. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज